सर, महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय पक्ष आहेत, तर अशा वेळी एक शिवसेना आणि एकनाथ शिंदेच का? मी अगेन तेच सांगितलं. मी मगाच्याच प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की लोअर परळमध्ये जेव्हा जन्माला आलो तेव्हा माझ्याबरोबर धनुष्यबाण असं झालं आणि माझे आईवडील दोघंही पूर्वीपासून शिवसेनेमध्ये कार्यकर्ते म्हणून काम करत राहिले आणि तेव्हा गिरणगावातल्या सगळ्या स्पर्धा ज्या व्हायच्या ना त्या सगळ्या शिवसेनेच्या वतीनंच भरवल्या जायच्या. मग ती नृत्य स्पर्धा असेल किंवा प्लॅटफॉर्म जो एक उपलब्ध व्हायचा तो बऱ्याचशा गणेशोत्सव मंडळं किंवा या सगळ्या जे उत्सव जे आहेत ना ते सगळे शिवसेनेच्या ह्याच्यात झाले. आणि 2009 साली जेव्हा मी बाळासाहेब ठाकरे यांचं आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवरती गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा माझा आणि शिंदेसाहेबांचा परिचय तिथे झाला. बाळासाहेबांच्या समक्ष म्हणजे पहिल्यांदा मी त्यांना भेटलो. सो कदाचित ते एक योग होता आणि त्याच्या पुढे साहेबांसोबत जोडला गेलो आणि 2 वर्षामध्ये अगेन मी देवासोबतचं काम केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदीच हाच प्रश्न होता माझा की मगाचपासून प्रत्येक उत्तरात त्यांचा उल्लेख आहे शिंदे साहेबांचा. खूप शिकलात त्यांच्याकडून. एखादी आठवण आवर्जून सांगावीशी वाटते की तो माणूस किती ग्रेट आहे, तर या कारणासाठी ग्रेट आहे. मुळात ग्रेट हा शब्दच कमी पडेल असं मला वाटतं, कारण तो स्वतःलाच तो माणूस ग्रेट समजत नाही. ते अजूनही स्वतःला कार्यकर्ता समजतात. मी त्यांना रात्री 3, 3:30, 4, 4:30 वाजता पण काम करताना बघितलं आहे आणि त्या माणसाला मी कधीही कंटाळलेलं किंवा अरे आता बस झालं यार असं मी बघितलं नाही. त्यांना माणसं आवडतात, त्यांना माणसांना भेटायला आवडतं, त्यांची कामं करायला आवडतात, त्यांच्यासाठी रात्री अपरात्री कोणालाही फोन करायची त्यांची तयारी असते. म्हणजे एक साधी गोष्ट मी सांगतो तुला, गणपतीमध्ये इतके कलाकार कधीच तुम्ही वर्षावरती बघितले नसतील, इतके शेतकरी मंडळी तिकडे बघितली नसतील, इतकी जी कोणी मुलं आहेत लहान लहान जी ज्यांच्यावरचं छत्र हरपलं आहे त्यांना कधी वर्षाची दारं अशी उघडी केलेली बघितली नसतील. हे तुम्ही फक्त गणपतीत बघितलं. मी 365 दिवस वर्षाची दारं उघडं बघितली सर्वसामान्य लोकांसाठी. आणि तिकडे लोकांना मी चहा पिताना पाहिलं आहे, नाश्ता करताना पाहिलं आहे. सगळ्यांचा पाहुणचार, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळत आहेत की नाही याच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ह्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या होत्या. आणि मी रात्री 3:30 वाजता एका दुर्गम गावातून आलेल्या आदिवासी कुटुंबातल्या 2 व्यक्तींना साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये भेटताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे स्वतः, कारण मी स्वतः तिथे होतो. आणि काय असेल त्या लोकांच्या मनात, त्यांना 3:30 वाजता रात्री साहेब भेटले. बघ त्यांचं काम काय होतं मला माहीत नाही, पण मी त्यांना स्वतः भेटताना पाहिले. काही कोणाची ओळख नाही, काही नाही. ते आले होते, थांबले होते, सगळ्यांची कामं होत 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 जशी आली तशी 3:30 वाजता त्यांना भेटले. सो हे काहीतरी ना दैवी शक्ती आहे असं मला वाटतं. हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही, पण तरी ते स्वतःला कार्यकर्ता समजतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ग्रेट हा शब्दच कमी पडेल. जेव्हा माणूसच स्वतःला एक कार्यकर्ता समजतो तेव्हा आपण काय बोलावं त्या माणसाविषयी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिस इज मॅजिक. आणि हे महाराष्ट्राला 2.5 वर्ष त्यांचा कार्यकाळ अनुभवायला मिळाला, ही फार मोठी गोष्ट आहे. सो आभार मानायचे तर परमेश्वराचे आभार मानायला पाहिजेत की त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.